मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा पूर्णा आजी आता प्लेटमध्ये सामोसे पाहतात आणि विचारतात, अरे वा तन्वी, आज चक्क सामोसे तू बनवलेत का घरी बाळा? मग आता त्यावरती प्रिया म्हणते, नाही पूर्णा आजी, मी नाही घरी बनवले. हो, मार्केटमध्ये अग्रवाल स्वीटवाले आहेत ना, त्यांच्याकडून मी सर्वांसाठी घेऊन आले आहे. तेव्हा ठीक आहे असं पूर्णा आजी म्हणतात. मग अश्विन विचारतो, अरे बापरे, म्हणजे आज आपल्या घरी चक्क बाहेरून आणलेले सामोसे आणलेत म्हणायचं. हे जरा रेअरच आहे असं अश्विन टोमणा मारतो. मग आता अस्मिता विचारते, तुला नको आहे का सामोसे? दे, मी खाते. मग आता तू तुझ्या प्लेटमधले खा, माझ्या प्लेटमध्ये नको लक्ष देऊ, असं आता अश्विन म्हणतो आणि तिला गप्प करतो. तेव्हा प्रिया आता म्हणते, अरे भांडू नका, व्यवस्थित खा. त्यानंतर ती कल्पनाला सारखी फोर्स करते की मामी प्लीज, तुम्ही बघा ना खाऊन कसे झाले आहेत सामोसे. त्यावरती कल्पना आता ठीक आहे असं म्हणते. मग आता ती खाऊन पाहते तर प्रिया लगेच विचारते, मामी सांग ना गं, कसे आहेत सामोसे? त्यावरती कल्पना म्हणते, छान आहेत. मग प्रिया म्हणते, बरं झालं मी बाहेरून सामोसे मागवले, जर घरी केले असते ना तर तुम्हालाच समजलं नसतं की हे सामोसे आहेत की ढोकळे आहेत. तेव्हा घरातील सर्वजण आता हसतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, बरं झालं तू स्वतःच सांगितलं. मग प्रिया म्हणते, कबूल तर करायला हवं ना आजी, कारण या घरामध्ये तू आणि कल्पना मामी 101 सुगरणी आहेत. यात माझा काय निभाव लागणार आहे? मला नाही येत तुमच्यासारखा स्वयंपाक करता, आणि त्याचबरोबर खोटं तर बोलता येत नाही. जे आहे ना मामी ते आहे. मी जे काही आहे ना ते तोंडावर आणि स्पष्टपणे बोलते. त्याचवेळी अस्मिता म्हणते, तुझा हाच स्वभाव ना तन्वी आम्हाला खूप आवडतो. मग प्रिया म्हणते, हो का, असं म्हणून ती सर्वांच्या प्लेट उचलते. त्यावेळी विमल म्हणते, मी घेते ना ताई, राहू द्या तुम्ही. प्रिया म्हणते, नको राहू दे, मी एवढं करते काम. त्यानंतर प्रिया आता सर्व प्लेट्स घेऊन किचनमध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर अश्विन सुद्धा तिच्या पाठोपाठ येतो आणि तिला अगदी शांतपणे म्हणतो, तन्वी अगं, जेव्हापासून तू या घरात आलीस ना तेव्हापासून घरचं वातावरण खरंच बदलण्यासाठी तू मदत करतीये. खरं तर माझ्या मम्माच्या चेहऱ्यावर तुझ्यामुळे आज स्माईल आली. मग आता ती म्हणते, अरे एवढं तर मी करू शकते ना अश्विन? मग आता तो म्हणतो, हो, पण तू ज्या प्रकारची धडपड करतीये ना ते पाहून मला जरा छान वाटलं. तेव्हा आता तिला थँक्यू म्हणतो ना तेव्हा प्रिया म्हणते, ही आपलीच माणसं आहेत, तू का मला थँक्यू म्हणतो? आता प्रिया म्हणते, बरं बाबा, नाही म्हणत थँक्यू, झालं तर मग, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. लगेच गप्पा मारण्यासाठी बाहेर येतात. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही रूममधून खाली येत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय करतो चैतन्य, मधुभाऊंकडे जातो आणि त्यांना सॉरी म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, नको बाबा, आता काहीही गडबड करू नको, कारण तू काही करायला जातोस आणि ते तुझ्या अंगलट येतं. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, काय करू रे मग, मला कळतच नाहीये, मी जोशीला का मारलं? याचं उत्तर तर द्यायला हवं ना मधुभाऊंना. जर उत्तर दिलं नाही तर त्यांचा गैरसमज अजून वाढत जाईल. मग काय करायचं बरं? त्यावेळी चैतन्य म्हणतो, नको जाऊ, ते ऐकूनच घेणार नाही आहेत तुझं, कारण तुला ज्या प्रकारे त्यांनी पाहिलंय ना तिथे, तो प्रकार पाहून तेही शॉक झाले असतील. अरे मग अर्जुन म्हणतो, मला कळतच नाही, मी जे करायला जातो ते बिघडतंच कसं? तेवढ्यातच आता ते दोघेही हॉलमध्ये येतात. मग प्रिया म्हणते, अर्जुन ऐक ना, रे मला माहीत आहे तू माझ्या हातची कॉफी तर पित नाहीये, परंतु हे सामोसे मी बाहेरून मागवले आहेत, एवढे तरी खा ना प्लीज अर्जुन. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, मला भूक नाहीये. मग अश्विन म्हणतो, अरे खाण्यावर तरी नको राग काढू दादा, बस तरी आणि खा तरी. वेळी आता अर्जुन रागातच म्हणतो की मी खाण्यावर राग काढत नाहीये. मग प्रिया विचारते, काय रे, मग माझ्यावर राग काढतोस का? आता अर्जुन आणि चैतन्य रागातच तेथून जातात तर प्रियाचा घोर अपमान होतो. मग सर्वांना प्रियाबद्दल खूप वाईट वाटतं की ही सर्वांसाठी किती मनापासून करतीये, पण अर्जुन काहीच तिला भाव देत नाही की तिच्या हातची कॉफी किंवा तिच्या हातचं जेवणसुद्धा काही खात नाहीये. सर्वजण प्रियाकडे आता पाहू लागतात. तेव्हा ती साळसूतपणाचा आव्हानात म्हणते, जाऊ दे, हे पहा सायली या घरातून निघून गेलीये, या घरामध्ये निगेटिव्हिटी तशीच आहे. तेव्हा ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काय करायचं मग, असं अस्मिता विचारते. त्यावेळी आता प्रिया म्हणते, मामी, पूर्णा आजी, मी एक सुचवू का हो तुम्हाला?
तेव्हा त्या दोघीही विचारतात काय सुचवणार आहे. मग प्रिया म्हणते, मला काय वाटतं, आपण घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण होम घालूयात एखादा, म्हणजे कसं घर असं पवित्र होईल. त्यावेळी या दोघीही एकमेकींकडे पाहतात आणि मग प्रिया म्हणते की अहो खरंच, कारण मंत्रोच्चार जर कानावर पडले ना तर छान वाटतं, पवित्र होतं घरसुद्धा, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. मग पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. आता ऐक ना कल्पना, तू गुरुजींना फोन कर, आपण काय करूयात, पुढच्या आठवड्यामध्ये होम हवन करून घेऊ. तेव्हा कल्पना आता ठीक आहे असं म्हणते. त्यावेळी प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि मग ती म्हणते, उद्याच करून घेऊयात ना आपण, कशाला उगीच वेळ वाया घालवायचा, दिवस वाया घालवायचे. कारण या घरचं वातावरण ना लवकरात लवकर बदलायलाच हवं. कल्पना मामी, तू अजिबात दगदग करायची नाही. होमाची सर्व तयारी, त्याचबरोबर गुरुजींना बोलवणं, हे सगळं काम मी माझी करणार. तेव्हा कल्पना म्हणते, हो तुला काय करायचं ते कर. मग आता पूर्णाजी म्हणतात, उद्या प्रतिमाला देखील बोलवून घे ग. तेव्हा प्रिया म्हणते, हो घेते बोलवून मी आईला. तेव्हा अश्विन म्हणतो की ऐक ना तन्वी, तुला काहीही मदत हवी असेल ना तर मला सांगायचं निसंकोचपणे, चालेल ना. तेव्हा ती आता थँक्यू असं म्हणते. तर आता कल्पना म्हणते, अगं तन्वी, तू आम्हा सर्वांना खायला दिले सामोसे, पण तू स्वतः खाल्ला का नाही ना. बस बरं, अगोदर तू खा बरं. इकडे सायली आता अगदी शांत बसलेली असते. तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात. सायली उठून तेथून जाते आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा मधुभाऊ लगेच आता त्या बसने तिकडे कोल्हापूरला जायचं असतं, ती तिकिटे देतात आणि म्हणतात की उद्या लवकर सकाळी बस सुटेल कुर्ल्यावरून. तेव्हा कुर्ल्यावरून का असं आता कुसुम विचारते. मग आता तेथून गेलेलंच बरं, कारण उद्या संध्याकाळपर्यंत मला तुम्ही कोल्हापूरमध्ये हवे आहात असं म्हणून आता मधुभाऊ त्यांचा निर्णय सांगतात. त्याचवेळी आता सायली तेथे येते आणि तिला खूप वाईट वाटतं की मधुभाऊ असा का निर्णय घेत आहेत, मला इथेच राहायचं आहे, परंतु त्यांच्यासमोर मी आता एक शब्द देखील बोलू शकत नाही आहे आणि म्हणूनच ती एकदम शांत होते. त्याचवेळी आणि म्हणते की तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे, आम्ही जातो उद्या कोल्हापूरला. त्यावेळी मधुभाऊ तिला समजावू लागतात, हे पहा सायली, बघ उद्या आता कोल्हापूरला तू जायचं आहेस आणि तेथे गेल्यानंतर अगदी आपलं घर समजून संगीता वहिनीच्या घरी राहायचंय. त्या तिघी नसतील तेथे, परंतु काजल असणार आहे आणि ती तुझी नक्की काळजी घेईल व्यवस्थित. कारण आता मागचं सगळं विसरून बाळा, नव्याने सुरुवात करायची आहे तुला. सायली फक्त मधुभाऊंच्या होला हो करत असते आणि मग नंतर ती तेथून जाते. दुसरीकडे साक्षी महिपत आता एकदम टेन्शनमध्ये बसलेले असतात. त्याचवेळी साक्षी विचारते, काय हो अण्णा, मला सांगा, तो ॲडव्होकेट जोशी आहे, तो सिद्ध करून दाखवणार होता ना, त्या खुनाच्या रात्री मी 2 तास कुठे होते ते, आणि कोर्टाला पटेल असं उत्तरसुद्धा तो देणार होता. परंतु कुठे आहे तो अण्णा, आहे तरी कुठे तो. त्यावेळी अण्णा काहीच बोलत नाही. तेव्हा ॲडव्होकेट जोशी हा तेथे येतो, परंतु त्याने हात गळ्यात बांधलेला असतो, अख्ख्या तोंडाला बँडेज केलेलं असतं आणि ते पाहून आता महिपत व साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. आता महिपतला तो साधा ओळखूसुद्धा येत नाही. मग रागातच महिपत विचारतो, काय रे, कोण आहे रे तू, आणि असा डायरेक्ट घरात आलाच कसा काय. तेव्हा जोशी वकील म्हणतो, अहो मी जोशी वकील आहे असं म्हणून त्याचं खूप दुखत असतं, त्यामुळे तो आता अगदी रडकुंडीलाच येतो. तेव्हा जोशी वकिलाची अशी हालत कुणी केली असेल, हा प्रश्न आता साक्षी आणि महिपतला पडतो. तेव्हा साक्षी निरखून जोशीकडे पाहते आणि म्हणते, अहो अण्णा, खरंच हा जोशी वकील आहे. मग आता अण्णाला जरा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय रे जोशा, कोणी मोडलं कोणी तुला. मग आता जोशी वकील घाबरतच म्हणतो, अर्जुन सुभेदाराने मोडलं मला. मग महिपत म्हणतो, मला वाटलंच होतं रे, 113% अर्जुन सुभेदार तुला मोडणार म्हणजे मोडणारच. त्यानंतर अण्णा म्हणतो, मी तुला जे काम सोपवलं होतं, कामाचं नक्की काय झालं, तुला काय सांगितलं होतं. खुनाच्या रात्री माझी साक्षी 2 तास तेथे कुठे गेली होती ते तुला शोधून काढायचंय, म्हणजे त्याचा अख्खा तुला रिपोर्ट मी तयार करायला सांगितला होता, कोर्टामध्ये काय काय बोलणार आहे तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. त्याचवेळी तो म्हणतो की हो, सगळं हे काम मी केलंय, हिस्ट्री, जॉग्राफी सगळी काही लिहून काढली आहे आणि मी माझ्या आधीच्या क्लायंटसाठी
त्यासाठी हीच युक्ती वापरली होती आणि तो त्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तसुद्धा झाला होता. तो जरा शांत होतो तेव्हा साक्षीला जरा आनंद होतो की जोशी वकील आपलं काम 100% आता करणारच. मग अण्णा म्हणतो, तू बोलत राहा रे जोशा, फक्त बोलत राहा, कानाला ना खूप छान वाटतंय. त्याचवेळी आता जोशी वकील सांगू लागतो, महिपतराव, आपल्याला कोर्टामध्ये काय सांगायचंय की साक्षी मॅडमला एक सावत्र भाऊ होता आणि तो शेवटच्या घटका मोजत होता आणि शेवटच्या क्षणी त्याला भेटायला जायचं म्हणून साक्षी मॅडम 2 तास तिकडे गेल्या होत्या. तेव्हा जोशीचं हे आता स्टेटमेंट ऐकून इकडे महिपत आणि साक्षीला धक्काच बसतो आणि त्या दोघेही आश्चर्याने आता जोशीकडे पाहू लागतात. तेव्हा महिपत म्हणतो, काय रे जोशा, तू डोक्यावर पडला की काय? तसा दिसतोच आहे पडलेला. अरे माझ्या केसांचा रंग पाहिला का तू? आता या वयात मी दुसरं लग्न करायचं आणि पोरं पैदा करायची का? त्याचवेळी आता जोशी म्हणतो, तुम्हाला काहीही करावं लागणार नाही, हे फक्त ना योग्य कागदपत्रांची कमाल असेल. या खोट्या सावत्र भावाचं बर्थ सर्टिफिकेट किंवा डेथ सर्टिफिकेट आपल्याकडं असणार आहे. तो कुठे जगला आणि कसा जगला याचे पुरावे आपल्याकडे असतील. त्याचवेळी साक्षी विचारते, अच्छा, म्हणजे असे फेक पेपर गोळा करणं तुम्हाला खूप सोपं वाटतं का हो? त्याचवेळी जोशी म्हणतो, खिसा आहे ना, खिसा जरा जास्त ढिल्ला केला की आपण कुठलेही खेळ असे खेळू शकतो. कारण माझे कॉन्टॅक्ट आणि तुमचा पैसा अगदी जादू करू शकतो, जादू. आता महिपत मागचा पुढचा विचार न करता म्हणतो की केला, खिसा ढिल्ला केला मी. हे बघ, तू आता कामाला लाग आणि ज्या सावत्र भावावर साक्षीचं एवढं प्रेम आहे ना, तो भाऊ आता मी नाही तर तू जन्माला घाल. तेव्हा जोशी वकील हो असं म्हणतो. त्यावेळी साक्षी आता अण्णाकडे पाहतच राहते आणि म्हणते, अण्णा कसं होणार हे? पण अण्णा एक शब्द देखील पुढे तिला बोलू देत नाही. मग जोशी वकील आता तेथून जातो. दुसरीकडे सायली ही झोपलेली असते. त्याचवेळी मधुभाऊ आणि कुसुम मात्र एकदम शांत बसलेले असतात. आपल्या सायलीची ही झालेली अवस्था पाहून मधुभाऊंना आता रडू येतं आणि ते अगदी प्रेमाने आणि लाडानेच तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि अजूनच रडू लागतात. त्यानंतर मधुभाऊ हे बाहेर निघून जातात तेव्हा कुसुम देखील त्यांच्या पाठोपाठ जाते. तेव्हा ते दोघेही जेव्हा तेथून जातात ना, तेव्हा सायली लगेच डोळे उघडते आणि अर्जुनच्या आठवणीमध्ये खूप रडू लागते. कारण तिला सतत अर्जुनची आठवण येत असते आणि मनातच ती आता म्हणत असते, अर्जुन सर, आता मी तुमच्यापासून खूप दूर निघून जाणार आहे. आपली शहरं एकमेकांपासून फार दूर नसली ना अर्जुन सर, तरीही हजारो मैलांचं अंतर असणार आहे. तुम्ही ना फक्त स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची काळजी घेण्यासाठी ना मी तिथे कधीच नसेल अर्जुन सर. असं म्हणून ती त्याच्या आठवणीत खूप म्हणजे खूप रडू लागते. दुसरीकडे अर्जुनची अवस्था काही वेगळी नसते. त्यालाही सतत सायली आणि सायली आठवत असते. तेव्हा तो सायली झोपते त्या ठिकाणी पाहतो तर ती जागा रिकामी असल्यामुळे त्याला खरंच खूप वाईट वाटतं. तो रडत असतो आणि म्हणतो, आय मिस यू मिसेस सायली, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही या ना प्लीज, मला नाही करमत तुमच्याशिवाय. तुमची जागा तिकडे नाही तर इथे माझ्या शेजारी आहे. मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही कारण हा दुरावाच मला सहन होत नाहीये. तेव्हा तो आता सायलीच्या आठवणीमध्ये सायलीची जी उशी असते त्या उशीकडे पाहतच राहतो आणि त्याच्यावरून हात फिरवतो. दुसरीकडे सायलीला सुद्धा अगदी तसंच होत असतं. अर्जुनची सतत आठवण येत असल्यामुळे तिचं मनही तिथे लागत नाही आणि तिला झोपही येत नसते. आता ते दोघेही एकमेकांच्या आठवणीमध्ये अगदी झुरत असतात आणि रडत असतात. इकडे मधुभाऊ हे बाहेर बसलेले असतात. कुसुम आता तेथे जाते. तेव्हा मधुभाऊ तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, काय ग, तुला जे काही विचारायचं आहे ना पटकन असं विचारून टाक. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, काही विचारायचं नाही. तेव्हा तुला जाब विचारायचा आहे का? मग मी सायलीला असा तडकाफडकी का तिकडे पाठवतोय याचा, असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा ती म्हणते, तसंही नाही हो मधुभाऊ. अहो, मी कोण तुम्हाला जाब विचारणारी? कारण तुम्ही जे काही कराल ना ते आपल्या सायलीच्या भल्याचंच कराल, मला माहीत आहे. पण विचारायचं एवढंच होतं, सायलीला आपण कोल्हापूरवरून घरी इकडे कधी आणायचं?
तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कदाचित कधीच नाही. हे बघ कुसुम, ती जर इथे राहिली तर तिच्या कल्याणापेक्षा तिचं नुकसानच जास्त होऊ शकतं. आता मधुभाऊंचं हे बोलणं ऐकताच कुसुमला मोठा धक्का बसतो आणि ती विचार करत राहते की सायली तिकडे अगदी कायमची कशी राहू शकते. अर्जुनवर तर तिचं एवढं प्रेम आहे, ती त्याच्याशिवाय नाही राहू शकत. पुढे आता मधुभाऊ म्हणू लागतात की हे पहा, तिच्या कपाळावर जो डाग आहे ना तो पुसला तर जाणार नाही, परंतु ती वेगळ्या शहरात गेली तर तो थोडा पुसट तरी होईल. त्याचवेळी कुसुम विचारते, काय म्हणजे सायली यापुढे फक्त आणि फक्त कोल्हापुरात राहणार पण कायमची? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो. त्याचवेळी कुसुम आता विचारते, असं कसं अहो मधुभाऊ, तुम्ही असं नाही करू शकत. कारण आपण इथे आहे, तुम्ही इथे आहात, तिचं घर इथे आहे, तिची माणसं इथे आहेत आणि ती तिकडे दुसऱ्या शहरामध्ये, असं कसं बरं? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आपण दोघेही इथे असलो तरीही दुसरी माणसं आहेत ना तिथे. आणि तिच्या मनात जो आहे ना, मला जर तिच्या मनातून काढायचं असेल तर तिने अन्य शहरात जाणंच योग्य आहे. असा तडकाफडकी निर्णय जेव्हा मधुभाऊ घेतात तेव्हा कुसुमला खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी सायलीचा विचार करत असते. त्याचवेळी आता मधुभाऊंना लगेच कुसुम विचारते, काय हो मधुभाऊ, तुम्ही तिला कल्पना दिली आहे का की कायमची ती त्या शहरात राहणार आहे म्हणून? तिचं त्यावर काय उत्तर असेल याचाही विचार करायला हवा ना. मग मधुभाऊ म्हणतात, सगळं काही सांगून आपल्यामध्ये करण्याची पद्धत आहे का? ही पद्धत प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त मीच पाळायची का? शेवटी सायलीने तिची मनमानी केलीच ना, आणि ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळी कुसुम म्हणते, मधुभाऊ ऐका माझं जरा, तुम्ही हे सगळं करण्याची खूप घाई करताय, असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा ते म्हणतात, नाही, अजिबात नाही मला वाटत की मी काही चुकीचं करतोय, परंतु आता कठोरपणे बदल करण्याची खूप गरज आहे आणि तिचा बाप म्हणून मला तो हक्कसुद्धा आहे. आणि इथे माझी केस नसती ना तर मीही तिच्यासोबत तिकडेच गेलो असतो, पण आता एकटीनेच तिला नव्याने सुरुवात करणं भाग आहे. त्याचवेळी कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो तिला तिथे जाऊन अजिबात करमणार नाही, ती तिथे जाऊन करणार तरी काय आहे सांगा ना. मग आता मधुभाऊ म्हणतात, मी दिनकरला सांगितलंय तिच्यासाठी नोकरी बघायला, पण आता मी मनाशी निश्चय केलाय की ज्या शहरात अर्जुन सुभेदार राहतो ना त्या शहरामध्ये माझी सायली कधी म्हणजे कधीच राहणार नाही. त्याचवेळी आता कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही हे असं करून ना खूप मोठी घोडचूक करताय. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात, हे बघ कुसुम, रात्र खूप झाली आहे आणि मला झोपायला जायचंय, तूही झोप आता, कारण उद्या सकाळी कोल्हापूरला जायचंय तुला सुद्धा. त्यानंतर मधुभाऊ जेव्हा तेथून जातात तेव्हा कुसुम म्हणते, नाही, सायलीच्या आयुष्यात असं काही व्हायला नको, हे सगळं चुकीचं घडतंय आणि मी हे पाहू शकत नाही, आता अर्जुनला सांगायला हवं हे. असं म्हणून ती आता लगेच अर्जुनला कॉल करते. तेव्हा अर्जुन इकडे झोपलेला असतो आणि फोन आलेला पाहून तो लगेच म्हणतो की बापरे, कुसुमताईचा एवढ्या रात्री फोन, असं म्हणून तो कॉल रिसीव करतो. विचारतो, काय झालं कुसुमताई, एवढ्या रात्री फोन केला? मग आता मधुभाऊ उद्या सकाळी लवकर बसने तिकडे सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवतायत असं ती सांगते आणि मी एवढंच बोलू शकते, याच्यापुढे काहीच बोलू शकत नाही. अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो, का बरं असं तडकाफडकी का पाठवतायत पण ते? मग आता ती म्हणते, मी एवढंच बोलू शकते, पुढे काहीच बोलू शकत नाही. असं म्हणून जेव्हा ती फोन ठेवते तेव्हा अर्जुनच्या हातातून फोनच खाली पडतो, कारण त्याला मोठा धक्का बसलेला असतो की मधुभाऊंनी असा सायलीला हे शहर सोडून जाणं हा निर्णय का घेतला असेल. तेव्हा त्याला आता काय करावं हे सुचत नाही. तो आता बिचारा खूप रडत असतो. तो सायलीच्याच आठवणीमध्ये अगदी हरवून जातो. त्याला सुचत नसतं आता काय करू, सायलीला कसं थांबवू, कारण मधुभाऊंनी हा एवढा मोठा डिसिजन घेतलाय. आता जर मी पुन्हा तिथे गेलो तर खूप मोठा तमाशा होईल आणि मधुभाऊ ऐकणार सुद्धा नाही. या विचाराने अर्जुनला खूप कसं तरी होऊ लागतं. तर आता अर्जुनला काय करावं सुचत नसतं. तेव्हा तो सायलीच्या आठवणींमध्ये अगदी हरवून जातो. आता सायलीला कसं थांबावं हे सुद्धा त्याला कळत नसतं. तो पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि रडत रडत तसाच झोपी जातो.
तर दुसऱ्या दिवशी आता सायली लवकर सकाळी आवरते आणि कुसुमताई देखील, कारण त्या दोघींची बस सकाळी कुर्ल्यावरून असते. आणि मग त्या दोघीही अगोदर देवाचा आशीर्वाद घेतात आणि लगेच मधुभाऊंकडे पाहतात. त्यांनी बॅगा वगैरे अगोदरच भरून ठेवलेल्या असतात. तेव्हा आता मधुभाऊ तेथेच उभे असतात आणि ते सायलीकडे सारखे पाहतात. परंतु सायली जेव्हा त्यांच्याजवळ येते तेव्हा हाताची घडी घालून ते दुसरीकडे पाहतात. सायलीकडे पाहत सुद्धा नाही. मग सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते की येते मधुभाऊ, असं म्हणून ती त्यांचा अगोदर आशीर्वाद घेते. पण मधुभाऊ आता तिला आशीर्वाद देत नाहीत. तेव्हा सायली आता तेथेच खाली बसते. मग आता खूप वेळ बसल्यानंतरही मधुभाऊ तिला आशीर्वाद देत नसतात. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती आता त्यांच्याकडे पाहतच राहते. तेव्हा मधुभाऊ आता काहीच बोलत नसतात. ते पाहून सायलीला अजूनच वाईट वाटतं. आता मी एवढं इथे मुंबई सोडून कोल्हापूरला जायला निघाले तरीही मधुभाऊ मला आशीर्वाद देत नाही आहेत, असं कसं बरं, असं सायलीला मनातून वाटत असतं. आणि कुसुमला देखील एवढा काळजावर दगड ठेवून मधुभाऊ का वागतायत, एवढं आमच्यावर का रागवले आहेत, हेही सायलीला कळत नाही. कारण एवढे वेळा माफी मागूनही मधुभाऊंनी तिला माफ केलेलं नसतं. मग आता कुसुमला सुद्धा रडू येतं आणि सायलीला सुद्धा. कारण कायमचं हे कोल्हापूरला जायचं आहे हे आता अजिबात कुसुमला पटत नसतं. आणि सायलीला तर अजून ही गोष्ट माहीतसुद्धा नसते की मी कायमची चालली आहे कोल्हापूरला. तर आता ती मधुभाऊंकडे वेगळ्याच आशेने पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सकाळी उठतो आणि रडत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय झालं. अर्जुन सर्व त्याला सांगत असतो. मग आता चैतन्य म्हणतो, काय अरे अर्जुन, माझा मित्र एवढा वीक असूच शकत नाही जो स्वतःच्या प्रेमासाठी लढत नाही. चैतन्याचं हे बोलणं अर्जुनच्या आता काळजाला लागतं. तो आता म्हणतो की आता मधुभाऊ कितीही चिडू देत, मी अजिबात त्यांचं ऐकणार नाही. आत्ताच्या आत्ता मी मिसेस सायलींना माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार म्हणजे टाकणारच. इकडे सायली आता मधुभाऊंना म्हणते की औषधं वेळेवर घेत जा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजीसुद्धा घ्या, असं म्हणून ती मधुभाऊंचा निरोप घेते आणि जायला निघते. तेवढ्यातच अर्जुनची गाडी आता तेथे येते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि लगेच आता सायलीच्या घराकडे यायला निघतात. तर मित्रांनो, आता अर्जुन कशाप्रकारे सायलीला थांबवणार आणि कशाप्रकारे तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.